हॅलो एव्हरीवन, वेलकम यू ऑल टू माय यूट्यूब चॅनल मॅथ्स विथ सागर. आज आपण सगळ्यात इम्पॉर्टंट जो चॅप्टर आहे 11वी आणि 12वीचा जो व्हेक्टर चॅप्टर आहे आणि सगळ्यात जास्त वेटेजला चॅप्टर जो असतो मग ते व्हेक्टर असतं. तुम्ही ज्यावेळेस बोर्डचे पेपर दिले त्यावेळेस पण तुम्ही बघितलं असेल की सगळ्यात जास्त जे क्वेश्चन्स असतात ते व्हेक्टर आणि लाईन अँड प्लेन या चॅप्टरमधूनच येत असतात. मग आता आपण काय करूया, त्या चॅप्टरचे क्वेश्चन वन बाय वन सॉल्व्ह करूया. मी आता या ज्या व्हिडिओमध्ये जे क्वेश्चन्स घेतलेत ना त्या क्वेश्चन्स बद्दल असं काही तुम्हाला सांगेल की जी मेथड आपण या क्वेश्चन्सला अप्लाय करणार तीच मेथड तुम्ही सगळ्या क्वेश्चनला अप्लाय करू शकता. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला स्टार्ट करूया. नाव द फर्स्ट क्वेश्चन. आता आपला फर्स्ट क्वेश्चन जो दिलाय तो एकदा आपण नीट रीड करूया. काय दिले आपल्याला? ए बार अँड बी बार आर युनिट व्हेक्टर्स. आता एक मेथड अशी फॉलो करूया आपण की जो क्वेश्चन किती मोठा असला पण त्याच्यामध्ये जे काय आपल्याला कळतंय ना ते लगेच आपण इकडे काय करूया, इंटरप्रिट करूया, लगेच लिहून घेऊया. आता काय काय दिलंय? ए अँड बी आर युनिट वेक्टर. युनिट वेक्टर म्हणजे काय? ज्यांचं मॅग्निट्यूड आपलं 1 असतं. मग लगेच लिहून घेऊया, मॉड ए बार इज इक्वल टू मॉड बी बार इज इक्वल टू 1. त्यांचं मॅग्निट्यूड 1 असेल जर युनिट वेक्टर असेल तर. थिटा इज द अँगल बिटवीन देम. मग आता थिटा हा त्या दोन वेक्टर्स मधला अँगल आहे. मग आता अँगल जर आलं ना लगेच आपल्या डोक्यामध्ये डॉट प्रोडक्ट आला पाहिजे. का बरं? डॉट प्रोडक्टचा काय फॉर्म्युला असतो? ए बार डॉट बी बार इज इक्वल टू मॉड ए मॉड बी कॉस थिटा. म्हणजे त्याच्यामध्ये थिटा हा आपला येतोच. आता बघूया पुढे आपल्याला काय विचारलंय. अँगल बिटवीन देम देन ए बार प्लस बी बार इज अ युनिट वेक्टर. म्हणजे अजून काय दिलं आपल्याला? मॉड ए बार प्लस बी बार हा आपल्याला युनिट वेक्टर दिलाय. देन थिटा इज. आता थिटाची व्हॅल्यू आपल्याला विचारली आहे. आता ज्यावेळेस मॉड ए बार प्लस बी बार इक्वल टू 1 असेल ना तर आपण काय करतो, या मॉडचा स्क्वेअर करतो. म्हणजे आपण स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड जर केलं तर आपल्याला डायरेक्टली इथे मॉड ए बार प्लस बी बार स्क्वेअर इज इक्वल टू 1 स्क्वेअर इज 1. आता आपण स्क्वेअर जर एक्सपांड केला जसं आपण ए प्लस बी रॅकेटचा स्क्वेअर एक्सपांड करतो सेम पद्धतीने, तो आपल्याला मॉड ए बार स्क्वेअर प्लस मॉड बी बार स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ए बार डॉट बी बार इज इक्वल टू 1 चा स्क्वेअर आपल्याला 1 भेटलेला आहे. आता ए बार डॉट बी बारचा काय फॉर्म्युला असतो आपला? मॉड ए मॉड बी कॉस थिटा असतो. आपण इथे पुट करूया. सोबत मॉड ए मॉड बी ची व्हॅल्यू पण आपण पुट करूया. मॉड ए जर 1 असेल तर त्याचा स्क्वेअर आपला 1 आला प्लस मॉड बी स्क्वेअर पण आपला 1 येईल प्लस 2 टाइम्स. आता इथे ए बार डॉट बी बारचा फॉर्म्युला मॉड ए बार डॉट मॉड बी बार इंटू कॉस थिटा इज इक्वल टू 1 आपल्याला असं भेटेल. आता मॉड ए आणि मॉड बी ची व्हॅल्यू काय आपल्याकडे 1 आहे. जर पुट केल्या तर 2 इंटू 1 इंटू 1 म्हणजे 2 भेटला. सो 1 प्लस 1 इज 2 प्लस यांचं मल्टिप्लिकेशन 2 आलं इंटू कॉस थिटा इज इक्वल टू 1. आता हा जर 2 आपण तिकडे घेऊन गेलो तर 2 कॉस थिटा इज इक्वल टू 1 मायनस 2 आपल्याला -1 भेटेल आणि कॉस थिटाची व्हॅल्यू आपल्याला -1/2 अशी भेटलेली आहे. आता तुम्ही विचार केला तर -1/2 जर आपल्याला थिटाची व्हॅल्यू काढायची असेल तर कॉस आपला सेकंड क्वार्टरमध्ये निगेटिव्ह असतो. कॉसची व्हॅल्यू 1/2 आपली फर्स्ट क्वार्टरमध्ये माझ्या मते π/6 ला π/3 ला आपली व्हॅल्यू कॉस थिटाची 1/2 असते. म्हणजे π/3 आपण लिहू शकतो. या क्वार्टरमध्ये यायचं असेल तर आपण पाय मायनस π/3 करणार. सो आपला अँगल आला इकडे आता पाय मायनस π/3 दॅट इज 3π मायनस π दॅट इज 2π/3. हा असेल आपला करेक्ट ऑप्शन. सो कोणता ऑप्शन करेक्ट दिसतोय? ऑप्शन आपल्याला बी हा करेक्ट आलेला दिसतोय. सो ऑप्शन बी इज करेक्ट. आता या क्वेश्चन मध्ये आपल्याला द पॉइंट्स ए बी सी डी आर कोप्लेनर दिलेत. कोप्लेनर म्हणजे काय? एकाच पॉइंट मध्ये आपल्याला 4 पॉइंट दिलेत. आता काय करूया, ए बी सी डी असे 4 पॉइंट आपण फाइंड आउट केले, असे आपण ड्रॉ केले. तर ए बी बार ए सी बार ए डी बार हे पण माझ्या त्याच प्लेन मध्ये असेल. तुम्ही विचार करा, जर दोन वेक्टर एका प्लेन मध्ये असेल तर त्यांचा परपेंडिक्युलर वेक्टर जो आपला क्रॉस प्रोडक्ट देतो तो आपला हा या पेनासारखा असणार आहे. मग हा वेक्टर आणि हा वेक्टर या दोघांचा डॉट प्रोडक्ट ऑब्विसली काय येणार आहे? 0 येणार आहे. मग आपण ती थिअरी आता इथे आपण यूज करणार आहोत. सो काय करूया, आपण ए बी बार ए सी बार आणि ए डी बार हे सगळे वेक्टर अगोदर फाइंड आउट करूया. सो ए बी बार जर मला अगोदर काढायचा असेल तर मी काय करणार, बी बार मायनस ए बार म्हणजे स्मॉल बी बार मायनस स्मॉल ए बार हा काय असतो? पोझिशन वेक्टर असतो. बीच्या पॉईंट मधून आपण एच्या पॉईंट सबट्रॅक्ट करतो आणि आय जे के अटॅच करतो. सो एक्स कोऑर्डिनेट सबट्रॅक्ट केला तर 2 - 1 1 आय आपल्याला असं भेटेल प्लस 1 - 1 दॅट इज 0 जी आपल्याला भेटेल इथे आणि शेवट p - 2 k आपल्याला इथे भेटेल. p - 2 k हा माझा कोणता वेक्टर झाला? ए बी बार झाला. सिमिलरली आपण ए सी बार हा वेक्टर फाइंड करू शकतो. ए सी बार फाइंड करण्यासाठी 1 - 1
0i प्लस 0 minus 1 j प्लस 3 - 2 दॅट इज 1k आपण असा AC बार लिहू शकतो. अँड फायनली AD बार जर आपण काढला तर AD बार म्हणजे 2 - 1 1i 2 - 1 1j आणि लास्ट 0 - 2 दॅट इज -2k अशा आपण AB बार AC बार AD बार जिथे मी फिगर काढली होती त्याप्रमाणे आपण तयार करू शकतो. तर AC बार आणि ED बार या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट घेतला आणि तो AB बार सोबत आपण डॉट घेतला तर त्याचा काय येणार आपला डॉट प्रोडक्ट 0 नाही. का बरं? AC बार आणि AD बार आपल्या परपेंडिक्युलर वेक्टर येतो त्या प्लेनला आणि AB बार त्याच प्लेन मध्ये असतो. मग हा वेक्टर आणि हा जो वेक्टर आहे AB बार या दोघांचा डॉट प्रोडक्ट आपला काय येणार ऑब्विसली 0 येणार. का बरं? परपेंडिक्युलर वेक्टर असल्यामुळे. आपण तीच थिअरी आता इथे अप्लाय करूया. सो आपल्याला माहिती आहे AB बार डॉट AC बार क्रॉस AD बार आपला काय येणार आहे ऑब्विसली 0 वेक्टर येणार आहे 0 बार. मग आता हा जो आहे ना तो आपण बॉक्स प्रोडक्ट मध्ये AB बार AC बार आणि AD बार असा लिहित असतो इज इक्वल टू 0 आणि हा जो बॉक्स प्रोडक्ट आहे तोच आपण एका डिटर्मिनंट मध्ये लिहू शकतो इज इक्वल टू 0. आता AB बार म्हणजे काय? AB बारचे सगळे कंपाऊंड आपले फर्स्ट रो मध्ये येतील. सो 1 0 P - 2 आपल्याकडे भेटले. सेकंड रो मध्ये AC बारचे कॉम्पोनंट 0 -1 आणि 1 आणि लास्ट रो मध्ये AD बारचे कॉम्पोनंट्स 1 1 आणि -2. म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे? हा डिटर्मिनंट आता सॉल्व्ह करायचा आहे. सो आपण सॉल्व्ह करूया. 1 इंटू आपण करस्पॉन्डिंग रो कंपाऊंड रो आणि कॉलम डिलीट केले. -2 इंटू -1 2 -1 1 जार 1 आपल्याला भेटला. हा 0 आहे म्हणजे -0 नाही घेतलं तरी चालतो. डायरेक्टली लास्ट प्लस P - 2 करस्पॉन्डिंग कॉलम आणि रो आपण डिलीट केले. 1 इंटू 0 0 मायनस 1 इंटू -1 -1 म्हणजे +1 झाला इज इक्वल टू आपल्याला 0 भेटला. आता 2 - 1 काय असतो? तो 1 असतो. 1 इंटू 1 1 आपल्याला भेटेल प्लस आता 0 + 1 1 असणार आहे. 1 इंटू P - 2 आपल्याला P - 2 इक्वल टू 0 असं भेटेल. आता 1 आणि -2 -1 झाला म्हणजे P - 1 इक्वल टू 0 आणि ऑब्विसली P ची व्हॅल्यू आपल्याला काय भेटली आहे 1 भेटलेली आहे. सो ऑप्शन दिसतोय का बघा बरं. ऑप्शन सी दिसतोय. एकदम इझिली आपण सॉल्व्ह केला. सो ऑप्शन सी इज करेक्ट. चलो राईट डाऊन फास्ट. नाउ इन दिस क्वेश्चन A बार B बार C बार आर 3 युनिट वेक्टर्स. म्हणजे आपण काय लिहू शकतो? त्यांचे मॅग्निट्यूड 1 असं लिहू शकतो. सो मॉड A बार मॉड B बार मॉड C बार या सगळ्यांचं मॅग्निट्यूड आपलं 1 आलं. सच दॅट मॉड A बार प्लस B बार ब्रॅकेट स्क्वेअर प्लस मॉड A बार प्लस C बार स्क्वेअर इक्वल टू 8 आपल्याला दिलाय. आपण ते आपण लिहून घेऊया. मॉड A बार प्लस B बार ब्रॅकेट स्क्वेअर प्लस मॉड A बार प्लस C बार ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 8. आता आपल्याला हा मॉडचा स्क्वेअर एक्सपांड करण्याचं माहिती आहे. आपण सॉल्व्ह करूया डायरेक्टली. सो मॉड A स्क्वेअर प्लस मॉड B स्क्वेअर प्लस 2 टाइम्स A बार डॉट B बार आपण असं लिहून घेणार प्लस याला पण तोच रूल अप्लाय करूया. मॉड A बार स्क्वेअर प्लस मॉड C बार स्क्वेअर प्लस 2 टाइम्स A बार डॉट C बार इज इक्वल टू आपल्याला 8 भेटला. आता मॉड A बार मॉड B बारची व्हॅल्यू 1 1 आहे. सो 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर आपल्याला 1 + 1 2 भेटेल प्लस 2 टाइम्स A बार डॉट B बार प्लस यांच्या पण स्क्वेअरची एडिशन 2 भेटणार. सो 2 + 2 टाइम्स A बार डॉट C बार इज इक्वल टू 8 आपल्याला भेटेल. सो हा 2 आणि हा 2 हे दोघं 4 झाले. मग आपले ते 4 जर आपण तिकडे घेऊन गेलो तर 8 मधून ते सबट्रॅक्ट होऊन आपल्याला 8 - 4 भेटले आणि या दोघांमधनं 2 आपण जर ब्रॅकेटच्या बाहेर घेतला तर ब्रॅकेटच्या आतमध्ये A बार डॉट B बार प्लस A बार डॉट C बार इज इक्वल टू 2 + 2 4 तिकडे गेले 8 - 4 आपल्याला 4 भेटले. 2 ने जर डिवाइड केलं तर 4 अपॉन 2 ऑब्विसली आपल्याला 2 भेटला आणि आपली यांची जी ॲडिशन आहे A बार डॉट B बार प्लस A बार डॉट C बार इज इक्वल टू 4 अपॉन 2 आपल्याला 2 भेटलेला आहे. आता आपण A बार कॉमन पण घेऊ शकतो पण बघूया पुढे आपल्याला काय फाइंड करायचंय. या स्क्वेअरची ॲडिशन आपल्याला फाइंड आउट करायची. जर तिथे आपल्याला ते यूज झाले तर आपण A बार कॉमन काढून B बार प्लस C बारची व्हॅल्यू तिथे पुट करू शकतो. आता डायरेक्टली आपण लिहून घेऊया. याला इक्वेशन नंबर काहीतरी 1 म्हणूया. चला आता पुढे काय दिलंय मॉड A बार प्लस 3B बार स्क्वेअर प्लस मॉड A बार प्लस 3C बार स्क्वेअर इज इक्वल टू ची व्हॅल्यू आपल्याला विचारलेली आहे. आता काय करूया आपण जो रूल आपल्या इथे अप्लाय केला तो सेम इथे अप्लाय करूया. सो मॉड A बार स्क्वेअर आता मॉड A बार स्क्वेअर डायरेक्टली आपण व्हॅल्यू काय पुट करूया 1 प्लस आता 3 चा स्क्वेअर 9 आणि मॉड B बार स्क्वेअर 9 इंटू B बार स्क्वेअर 9 इंटू 1 9 भेटला प्लस आता 3 2 जर 6 टाइम्स A बार डॉट B बार आपण असं लिहू शकतो प्लस मॉड A बार स्क्वेअर अगेन 1 आला प्लस
3 स्क्वेअर 9 इंटू मॉड सी बार स्क्वेअर 9 इंटू 1 9 भेटला प्लस 6 टाइम्स ए बार डॉट सी बार असं आपल्याला भेटलेलं आहे. आता सगळ्यांची ॲडिशन करूया आपण. 1 + 9 10 झाला. 1 + 9 10 10 + 10 आपला 20 प्लस या दोघांमधनं 6 जर आपण बाहेर घेतला तर ब्रॅकेटमध्ये ए बार डॉट बी बार प्लस ए बार डॉट सी बार आपल्याला भेटला. बघा ए बार डॉट बी बार प्लस ए बार डॉट सी बारची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 2 म्हणजे इथे ती पुट करूया. सो वी गेट 20 + 6 × 2 6 2 = 12. सो 20 + 10 आणि आपलं फायनल आन्सर किती आलं 32. बघा बरं कुठे ऑप्शन दिसतोय का? बघा आपण आपल्याला माहित पण नाही कुठे आपल्याला जायचंय पण ऑब्विसली जर आपण व्यवस्थित जात राहिलो तर शेवटपर्यंत आपल्याला आन्सर भेटणार. सो ऑप्शन बी इज करेक्ट. Now in this question we have given that a bar and b bar unit vectors. So we write mod a bar is equal to mod b bar is equal to 1. आपण असं लिहून घेऊ शकतो. आणि नंतर काय दिलंय थिटा इज द अँगल बिटवीन देम म्हणजे ए बार आणि बी बार मधला अँगल आपल्याला काय दिलाय थिटा दिलाय. तर tan थिटा बाय 2 ची व्हॅल्यू आपल्याला विचारली. आपल्याला काहीच माहित नाही की आपल्याला हा क्वेश्चन कसं सॉल्व्ह करायचा काय करायचंय पण याच्या ऑप्शन मध्ये बघा मॉड ए बार मायनस बी बार मॉड ए बार प्लस बी बार बद्दल चर्चा होते. मग आता आपण काय करणार याच्या अगोदरच्या क्वेश्चन मध्ये जसं आपण मॉड ए बार प्लस बी बारचा स्क्वेअर आपण काहीतरी एक्सपांड केला होता तसंच आपण या क्वेश्चन मध्ये एक्सपांड करण्याचा प्रयत्न करूया. सो आता काय करणार आपण मॉड ए बार प्लस बी बार ब्रॅकेट स्क्वेअर आपण थोडा वेळ एक्सपांड करूया. सो आपल्याला भेटेल मॉड ए बार स्क्वेअर विच इज 1 प्लस मॉड बी बार स्क्वेअर अगेन 1 प्लस 2 टाइम्स ए बार डॉट बी बार आपण असं करू शकतो. आता जर मी ए बार डॉट बी बारचा फॉर्म्युला यूज केला तर मॉड ए मॉड बी कॉस थिटा वापरूया. 1 + 1 आपल्याला 2 भेटला प्लस 2 टाइम्स इथे मॉड ए मॉड बी. आता मॉड ए मॉड बी 1 आहे म्हणजे 1 × कॉस थिटा दॅट इज कॉस थिटा आपण असू शकतो. या दोघांमधनं 2 जर बाहेर घेतला तर ब्रॅकेटमध्ये 1 + कॉस थिटा येईल आणि 1 + कॉस थिटा आपला फॉर्म्युला बाय युजिंग ट्रिग्नोमेट्री तो आपला काय असतो बरं 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 असतो. म्हणजे आपण आता काय करू इथे 2 2 = 4 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 असं लिहून आपण घेऊ शकतो. इथे मॉड ए बार प्लस बी बार ब्रॅकेट स्क्वेअर. मग सांगा बरं मॉड ए बार प्लस बी बारची व्हॅल्यू काय आली इकडे आपण स्क्वेअर रूट घेऊ शकतो. 4चा रूट 2 कॉस ऑफ थिटा बाय 2 हे माझं आन्सर आलं मॉड ए बार प्लस बी बारचं. आता आपण तोंडी सॉल्व्ह करूया मॉड ए बार मायनस बी बार डायरेक्टली. इथं स्क्वेअर केला तर इथं मायनस येणार आहे इथं मायनस येईल इथे मायनस येईल. 1 - कॉस थिटाचा फॉर्म्युला 2 sin स्क्वेअर थिटा बाय 2 असतो. 2 2 = 4 sin स्क्वेअर थिटा बाय 2 म्हणजे इथे sin स्क्वेअर थिटा बाय 2 आला 4 sin स्क्वेअर थिटा बाय 2. स्क्वेअर रूट घेतलं की आपल्याला डायरेक्टली 2 sin थिटा बाय 2 असा आन्सर भेटलेला आहे. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचंय tan थिटा बाय 2. मग काही दिसतंय का sin अपॉन cos tan थिटा बाय 2 आपण याला इक्वेशन 1 मानूया याला इक्वेशन 2 मानूया. 1/2 जर केलं तर 2 2 कॅन्सल sin अपॉन cos आपल्याला tan थिटा बाय 2 असा भेटेल आणि 1/2 करतो म्हणून न्यूमरेटरला मॉड ए बार मायनस बी बार आणि डिनॉमिनेटरला मॉड ए बार प्लस बी बार. सो सिंपल क्वेश्चन होता. बघा बरं कोणता ऑप्शन दिसतोय. सो ऑप्शन आपला डी करेक्ट आलेला आहे. राईट डाऊन फास्ट. नाव ए बार बी बार सी बार आर नॉन कोप्लेनर युनिट वेक्टर्स. युनिट वेक्टर्स असेल तर आपण काय घेतो डायरेक्टली ए बार मॉड ए बार इक्वल टू मॉड बी बार इक्वल टू मॉड सी बार इक्वल टू 1. का बरं त्यांचं मॅग्निट्यूड 1 असणार आहे. आता हे जी इक्वेशन दिलंय ना त्याची ही जी लेफ्ट साइड आहे ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार याचं एक सिंपल मेथड मी तुम्हाला सांगतो. हे जे ब्रॅकेटमध्ये दिलेत ना बी बार सी बार त्या अगोदर आपण लिहून घेणार बी बार सी बार मध्ये मायनस साईन त्यांच्या पुढे एक अशी ब्रॅकेट लिहून घेणार. मग बी बार सोडून कोण उरले ए आणि सी. मग ब्रॅकेटमध्ये त्या दोघांचा आपण डॉट प्रोडक्ट असा घेत असतो ए बार डॉट सी बार. मग सी बार सोडून कोण उरले ए बार आणि बी बार. सो या ब्रॅकेटमध्ये आले ए बार डॉट बी बार. आता आपल्याला यांची व्हॅल्यू काय दिली आहे बी बार प्लस सी बार बाय 2 दिली. मग आपण लिहून घेऊया बी बार प्लस सी बार बाय √2 ही आपल्याला व्हॅल्यू दिली आहे. आणि इकडे आपल्याकडे काय आहे ए बार डॉट सी बार ए बार डॉट सी बार इंटू बी बार मायनस ए बार डॉट बी बार इंटू सी बार आपल्याकडे आहे. मग आपण जर यांना कम्पेअर केलं बघा आता कम्पेअर कसं करणार मी इकडे मी याला √2 जर स्प्लिट केला तर 1/√2 बी बार प्लस 1/√2 सी बार असं लिहू शकतो. इकडे आपल्याकडे ए बार डॉट सी बार बी बार मायनस ए बार डॉट बी बार इंटू सी बार आपल्याकडे आहे. आता आपण जर कम्पेअर केलं बी बारचा कॉम्पोनंट ए बार सी बार आहे बी बारचा कॉम्पोनंट 1/√2 आहे. सो ए बार डॉट सी बार आपण 1/√2 लिहू शकतो आणि इकडे ए बार डॉट बी बार विथ मायनस साइन आपण 1/√2 सोबत कम्पेअर करू शकतो. सो आपल्याला काय भेटेल ए बार डॉट सी बार हा आपल्याला 1/√2 असा भेटलेला आहे
बाय युजिंग फर्स्ट कंपोनंट, आणि इथे आपल्याला ए बार डॉट बी बार हा -1/√2 असं भेटलेला आहे. सो आपण काय करूया, एक व्हॅल्यू फाइंड आउट करूया. आता आपल्याला काय करायचं आहे, अँगल बिटवीन द वेक्टर ए अँड बी काढायचं आहे. मग ए बार डॉट सी बार आपल्याला चालेल का? नाही. आपण ए बार आणि बी बारला घेऊन पुढे जाणार. बघा, जे फाइंड करायचं त्यांनी आपल्याला क्लिअरली दिलंय, अँगल बिटवीन ए बार अँड बी बार. यांच्यामध्ये आपण काय करू शकतो, डॉट प्रोडक्टचा फॉर्म्युला यूज करू शकतो. सो आता आपण ए बार डॉट बी बारला डॉट प्रोडक्ट फॉर्म्युला अप्लाय केला. सो आपल्याला भेटेल मॉड ए बार इंटू बी बार इंटू कॉस थिटा इज इक्वल टू आपल्याला -1/√2 असं भेटलेलं आहे. तर बघा बरं, मॉड ए बार मॉड बी बार ऑलरेडी आपल्याला 1 1 दिले. मग ते 1 × 1 1 इंटू कॉस थिटा. सो आपल्याला भेटेल कॉस थिटा इक्वल टू -1/√2. आणि आता आपलं पाठच झालंय. कॉस आपला या क्वार्टरमध्ये निगेटिव्ह असतो. 1/√2 आपली फर्स्ट क्वार्टरमध्ये व्हॅल्यू π/4. इकडे जायचं असेल तर पाय मायनस π/4. सांगा बरं कोणता ऑप्शन आला? थिटा इज इक्वल टू पाय मायनस π/4 म्हणजे 3π/4 आपला आन्सर आलेला आहे. सो विच ऑप्शन इज करेक्ट? Option D is correct. So write down first. Now we have given that A bar, B bar, C bar are three coplanar vectors. म्हणजे तीन वेक्टर एकाच प्लेन मध्ये पण ते कोप्लेनर आहेत, एकाच प्लेन मध्ये आहेत. Such that mod A bar equal to 1, mod B bar equal to 2 आपल्याला दिलाय. So write down mod A bar equal to 1, mod B bar equal to 2 आपल्याकडे आहे. आणि B bar dot C bar equal to 8 आपल्याला दिलाय. B bar dot C bar equal to 8. याचा काय उपयोग आहे आपण बघूया. द अँगल बिटवीन बी बार अँड सी बार इज 45. मग आता बी बार डॉट सी बारचा फॉर्म्युला यूज करायचा की नाही करायचा अजून आपल्याला माहित नाहीये. पण जर अँगल दिला असेल तर 100% आपल्याला काय करायचं आहे, फॉर्म्युला यूज करायचा आहे. का बरं? कारण की मॉड बी ची व्हॅल्यू दिली आहे, याचे जर आपण अँगल यूज केला म्हणजे फॉर्म्युला यूज केला तर आपल्याला मॉड सी ची व्हॅल्यू भेटेल. माहित नाही आपल्याला ती यूज होते की नाही, पण आपण डायरेक्टली काय करूया, यूज करूया. सो बी बार डॉट सी बारचा फॉर्म्युला मॉड बी बार मॉड सी बार कॉस थिटा इज इक्वल टू 8 आपण असं लिहू शकतो. मॉड बी बार किती दिलाय? 2. मॉड सी बार आपण काढूया या इक्वेशन मधून. कॉस थिटा, थिटा आता बी बार आणि सी बार मधला अँगल 45. सो कॉस 45 इज 1/√2 इज इक्वल टू 8 आपण असं लिहू शकतो. सो मॉड सी बार जर आपण कॅल्क्युलेट केला तर √2 ने मल्टिप्लाय झालं, 8 × √2 हा 2 डिवाइड झाला. सो मॉड सी बार आपल्याला 4√2 असा भेटलेला आहे. आता आपल्याला माहित नाही यूज होतोय की नाही, पुढे जाऊन आपण त्याचं यूज होतोय की नाही आपण चेक करूया. आता मॉड ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बारची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आपण तो फॉर्म्युला आता लिहून घेऊया. मॉड ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू, आता तुम्हाला ए बार क्रॉस बी बारचा फॉर्म्युला हा माहित पाहिजे. हा काय असतो? मॉड ए बार मॉड बी बार इंटू साइन थिटा. आणि थिटा कोणामधला अँगल असतो? ए बार आणि बी बार मधला. सेम फॉर्म्युला आपण अगोदर इथे यूज करूया. सो पहिला मॉड पहिल्या कॉम्पोनंटचा पहिल्या वेक्टरचा, सो मॉड ए बार इंटू दुसरा मॉड कोणाचा? दुसऱ्या वेक्टरचा. दुसरा वेक्टर कोणता आपला? बी बार क्रॉस सी बार हा दुसरा वेक्टर आहे, इंटू साइन ऑफ अँगल बिटवीन देम. आता आपल्याला अँगल माहित नाही, थोडंसं आपण जॉमेट्रिकली विचार करूया. तीन वेक्टर काय दिलेत? कोप्लेनर दिलेत. आता लक्ष देऊन बघा, हा ए बार आपण म्हणूया, हा बी बार म्हणूया, आणि इकडे कुठेतरी आपण सी बार असा आपण काढला. तर बी बार क्रॉस सी बार हा कोणता वेक्टर असतो? बी बार आणि सी बारला एक्झॅक्टली परपेंडिक्युलर असणारा वेक्टर आपला कोणता आहे? हा आपला बी बार क्रॉस सी बार असणारा वेक्टर. म्हणजे क्रॉस वेक्टर जो असतो, क्रॉस प्रोडक्ट जो असतो तो आपल्या या प्लेनला बी बार आणि सी बारला काय असतो? परपेंडिक्युलर असतो. मग हा जर परपेंडिक्युलर असेल तर त्याचा डॉट प्रोडक्ट ए बार सोबत काय येईल? ऑब्विसली 0 होईल. मग का बरं? परपेंडिक्युलर असेल तर त्यांचा अँगल काय असणार आहे? आपला अँगल त्या दोन वेक्टर मधला काय असणार? ऑब्विसली परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्री. म्हणजे ए बार आणि बी बार क्रॉस सी बार मधला बी बार क्रॉस सी बार हा परपेंडिक्युलर असणार आहे ए बारला. सो अँगल आला 90 डिग्री. आता साइन 90 ची व्हॅल्यू काय असते? 1 असते. व्हॅल्यूज आपण पुट करूया. आता मॉड ए बार काय आपल्याकडे 1 आहे, इंटू मॉड बी बार क्रॉस सी बार माहित नाहीये, त्याला आपण मॉड बी बार इंटू मॉड सी बार इंटू साइन ऑफ बी आणि सी मधला अँगल किती आहे? 45 डिग्री. म्हणजे इथे साइन 45 इंटू साइन 90 ची व्हॅल्यू आपण 1 पुट करू शकतो, इज इक्वल टू 1 इंटू मॉड बी बार किती दिलाय? 2 इंटू मॉड सी बार किती आलाय आपला? बघा, मॉड सी बार माहित नव्हता यूज होतोय की नाही, पण आपण ऑलरेडी काढून ठेवला आणि आता आपण तो यूज करतोय. त्याची व्हॅल्यू आपण काय यूज करणार? 4√2 इंटू साइन 45 ची व्हॅल्यू आपली 1/√2 असं इंटू हा 1 √2 गेट कॅन्सल, 4 2 जर 8. सो आपलं आन्सर आलेलं आहे 8. बघा, क्वेश्चन किती डिफिकल्ट असू द्या, पण तुमचं बेसिक जर पक्का असेल, जॉमेट्री तुमची पक्की असेल, तर हा क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता.
सो कोणता ऑप्शन आला आपला? ऑप्शन ए आलेला आहे. सो ऑप्शन ए इज करेक्ट. द व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन हुज को-टर्मिनस एजेस आर ए बार, बी बार, सी बार इज 12. व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉनचा फॉर्म्युला आपला असा असतो 1/6 बॉक्स प्रोडक्ट ए बार, बी बार, सी बार. आता व्हॉल्यूम आपल्याला काय दिलाय टेट्राहेड्रॉनचा? 12 क्युबिक युनिट दिलाय. सो आपण राईट डाऊन करूया 12 इज इक्वल टू 1/6 बॉक्स प्रोडक्ट ए बार, बी बार, सी बार. आता बॉक्स प्रोडक्ट ए बार, बी बार, सी बारची व्हॅल्यू काय आली? 12 6 72. सो बॉक्स प्रोडक्ट ए बार, बी बार, सी बार इज इक्वल टू 72. याला आपण इक्वेशन 1 देऊया. मी ऑलवेज काय करतो माहिती आहे का, मी शिकवताना त्यावेळेस फर्स्ट लाईन आपण रीड करतोय, जे समजतंय ते पहिले लिहून घ्या, नंतर पुढे जाऊया आपण क्वेश्चनकडे. म्हणजे काय होतं, आपलं काहीतरी तयार होतं जे आपल्याला पुढे यूज करता येतं. आता आपण जाऊया पुढे. इफ द स्केलर प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन बी बार क्रॉस सी बार. आता स्केलर प्रोजेक्शनचा फॉर्म्युला काय असतो बघा. स्केलर प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन बी बार क्रॉस सी बार. ऑलवेज एक डायग्राम लक्ष ठेवा. ए बारचं प्रोजेक्शन आपल्याला बी बार क्रॉस सी बार वरती काढायचं आहे. सोपा फॉर्म्युला इज इक्वल टू हा वेक्टर आणि या वेक्टरचा दोघांचा डॉट प्रोडक्ट आपण न्यूमरेटरला घेतो. म्हणजे ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार आपला न्यूमरेटर झाला. परत एकदा लक्षात घ्या, ए बार आणि बी बार क्रॉस सी बार ज्या वेक्टरचं प्रोजेक्शन ज्या वेक्टरवरती करायचं आहे त्या दोघांचा डॉट प्रोडक्ट आपण घेतो. आणि डिनॉमिनेटरला ज्या वेक्टरचे आपण प्रोजेक्शन घेतोय त्याच्या मॅग्निट्यूडने आपण काय करतो? डिवाइड करतो. हा झाला आपला फॉर्म्युला. आता आपल्याला स्केलर प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन बी बार क्रॉस सी बार इज 4 दिलाय. आपण याची व्हॅल्यू काय घेऊया? 4 घेऊया. आता हा जो आहे ना ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार, हा एक्झॅक्टली माझा काय बॉक्स प्रोडक्ट ए बार बी बार सी बार आहे. डिवाइडला काय मॉड बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू कोण आहे आपल्याकडे? 4. आता काय करूया आपण? व्हॅल्यूज पुट करूया. बघा बॉक्स प्रोडक्ट आपल्याला व्हॅल्यू काय दिली? 72. सो आपण इथे 72 पुट केला. सो वी गेट 4 इज इक्वल टू 72 अपॉन मॉड्युलस ऑफ बी बार क्रॉस सी बार. आता काय करायचं? फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय. हा जर इकडे आला तर मॉड बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू 72/4. म्हणजे आपला आन्सर काय भेटला? डायरेक्टली 18 आन्सर भेटला आहे. सो विच ऑप्शन इज करेक्ट? ऑप्शन ए इज करेक्ट. राईट डाऊन फास्ट. आता आपल्याला क्वेश्चन असं दिला आहे द प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन बी बार प्लस सी बार. मग ज्या वेक्टरचं प्रोजेक्शन ज्या वेक्टरवरती आहे त्या दोघांचा आपण डॉट प्रोडक्ट न्यूमरेटरला घेतो. सो ए बार डॉट बी बार प्लस सी बार. डिनॉमिनेटर कोणाचा? ज्या वेक्टरवरती प्रोजेक्शन आहे त्याच्या मॉड्युलसने आपण डिवाइड करतो. सो मॉड्युलस ऑफ बी बार प्लस सी बार आपण असं लिहून घेणार. इज इक्वल टू इज म्हणजे काय? इज इक्वल टू ट्वाइस. ट्वाइस म्हणजे 2 आला. द प्रोजेक्शन म्हणजे परत प्रोजेक्शन फॉर्म्युला अप्लाय करायचा. पण कसा? बी बार प्लस सी बारचं प्रोजेक्शन ए बार वरती. सो बी बार प्लस सी बार डॉट ए बार अपॉन कोणाच्या वरती प्रोजेक्शन? ए बार वरती. सो मॉड ए बार. आता इथे आपण काय काय कॅन्सल करू शकतो? बी बार प्लस सी बार कॅन्सल झाला, ए बार कॅन्सल झाला. हा मॉड ए बार इकडे मल्टिप्लायला गेला, मॉड बी बार प्लस सी बार तिकडे मल्टिप्लाय केला. सो वी गेट मॉड ए बार इज इक्वल टू 2 टाइम्स मॉड ऑफ बी बार प्लस सी बार इक्वेशन 1. बघा आपण कुठपर्यंत क्वेश्चन वाचला? फक्त इथपर्यंत क्वेश्चन वाचला आणि आपण काय केलं? डायरेक्टली काहीतरी इक्वेशन तयार करून घेतलं. अशी एकदा सवय आपण लावली ना की काय होतं की क्वेश्चन पुढे काही असू द्या आपले कॉन्फिडन्स डेव्हलप होतो की आपण हा क्वेश्चन निम्मा सॉल्व्ह केलाय, आता पुढे काय काय असेल ते आपण अप्लाय करत जाऊया. आता काय दिले पुढे आपल्याला? मॉड बी बार इज इक्वल टू 2√2 कॉमा मॉड सी बार इज इक्वल टू 4 असं आपल्याला काहीतरी दिलंय. आणि अँगल बिटवीन बी बार आणि सी बार हा आपल्याला 4 दिलाय. मग आता बी बार आणि सी बार बद्दल आपल्याला काय माहिती? बघा बरं इथे कुठे तर बी बार आणि सी बार मध्ये आपल्याला मॉड्युलस माहिती आहे. काय दिलाय? मॉड बी बार प्लस सी बार आपल्याकडे आहे, काहीतरी आहे तो, आणि त्यांच्यामधला अँगल आपल्याला काय दिलंय? π/4. आता मॉडचा यूज करून आणि अँगलचा यूज करून आपण काय इक्वेशन तयार करू शकतो बरं? तर नीट आठवण्याचा प्रयत्न करा. मॉड बी बार प्लस सी बार जर आपण ब्रॅकेटचा स्क्वेअर केला तर मॉड बी बार स्क्वेअर प्लस मॉड सी बार स्क्वेअर प्लस 2 टाइम्स बी बार डॉट सी बार, आणि डॉट प्रोडक्ट घेतला की तिथे आपला काय येतो? कॉस थिटा येतो. म्हणजे आपण या थिटाचा यूज करू शकतो. सो आपण तो वे पकडूया. सो आपण काय करणार? आता मॉड बी बार प्लस सी बार ब्रॅकेटचा स्क्वेअर करणार, जो आपला येतो मॉड बी बार स्क्वेअर प्लस मॉड सी बार स्क्वेअर प्लस 2 टाइम्स बी बार डॉट सी बार. आता काय करणार? आपण व्हॅल्यूज पुट अप करणार. आता मॉड बी बार स्क्वेअर, मॉड बी बार आहे का आपल्याकडे? आहे. याचा स्क्वेअर जर केला तर 2√2 चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर 4 × 2 आपला 8 आला, प्लस मॉड सी बारचा स्क्वेअर केला 16 प्लस 2 टाइम्स मॉड बी बार इंटू मॉड सी बार इंटू
कॉस ऑफ थिटा आपण असं लिहू शकतो. आणि थिटा अँगल काय आहे, बी बार आणि सी बार मधला अँगल आहे, जो आपल्याला π/4 दिलाय, इथे आपण π/4 असं पुट करणार. मग आता आपल्याकडे अजून काय आहे का बरं, चला ही व्हॅल्यू आपण काय करूया, फाइंड आउट करूया. सो 16 + 8 24 + 2 टाइम्स मॉड बी बार आपण काय पुट करूया, 2√2 पुट करूया. मॉड सी बारची व्हॅल्यू 4 आणि कॉस π/4 आपल्याला 1/√2 दिलेलं असतं. सो √2 गेट्स कॅन्सल. इकडे आहे 24 प्लस इकडे 2 2 जार 4 आणि 4 4 जार 16 आपण असं लिहून घेणार. 24 + 16 जर आपण केलं, 24 + 6 30 + 10 40 आपल्याला भेटलेलं आहे. आता आपण कशी व्हॅल्यू फाइंड आउट केली, मॉड बी बार प्लस सी बार ब्रॅकेट स्क्वेअरची. आता मॉड बी बार प्लस सी बार काय येईल, √40 + -√40, बट वेक्टर cannot be negative, modulus of vector cannot be negative, so we can write +√40. आता +√40 आपल्याला व्हॅल्यू काढायची असेल तर याला आपण लिहू शकतो 4 × 10, म्हणजे याची व्हॅल्यू माझी 2√10 अशी माझी √40 ची व्हॅल्यू 2√10 भेटली. जी व्हॅल्यू आपण जर इक्वेशन 1 मध्ये पुट केली तर ऑब्विसली आपल्याला मॉड ए बार ची व्हॅल्यू भेटणार आहे. सो मॉड ए बार इज इक्वल टू 2 टाइम्स मॉड बी बार प्लस सी बार काय आला 2√10, म्हणजे आपण 2√10 जर पुट केला तर आन्सर किती भेटला आपल्याला, 20 नाही सॉरी काय भेटलं, 4√10. सो कोणता ऑप्शन करेक्ट दिसतोय सगळ्यांना, ऑप्शन सी करेक्ट दिसतोय. सो ऑप्शन सी इज करेक्ट. चलो राईट डाऊन फास्ट. सो आपण खूप सारे क्वेश्चन वेक्टर चॅप्टर मधले बघितले, ज्याच्यामध्ये क्वेश्चन विचारला गेला तर त्याचे पार्ट्स कसे करायचे, त्याला तोडायचं कसं, एक एक पार्ट्स समजून आपण काय काय लिहून घेऊ शकतो ते आपण कसं शिकलो ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं. अशाच पद्धतीने वेक्टरचे क्वेश्चन सॉल्व्ह करा. त्याचे पार्ट्स करून घेतले आणि ते आपण तोडून जर आपण शिकून घेतले तर इझिली आपण क्वेश्चन किती मोठा असतो ते सॉल्व्ह करू शकतो. ही मेथड तुम्हाला आवडली असेल नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांपर्यंत हा नक्की जरूर पाठवा. चला आपण इथे थांबूया. थँक्यू.